नमस्कार मित्रांनो, आलो तर आज आम्ही शेतामध्ये. आज आम्हाला गहू काढायचा आहे. तसा गहू 2-4 दिवस झाले चालू केला आहे काढायला, पण राहिलेला पण काढायचा आहे. तिकडं समृद्धीने त्या काढीतात राहिलेला गहू. काही गहू इथं आणून ठेवला आहे, बांधला आहे. पण ह्यो गहू इथं गोळा करून आणून ठेवलेला आहे. इथं हरभरा आहे, तिकडं वरच्या वावरामध्ये हरभरा होता, तो आणून ठेवला एक दिवस. इथं पाऊस आला म्हणून इथं आणून ठेवलेला. तो भिजला होता, 2 दिवस वाळू घातला, आता कडक वाळलेला आहे तो, त्याची काही चिंता नाही. तर चला आता पुढं. ऊन पण लय पडलेलं आहे, ऊन बी भरपूर पडत आहे. आता तो दिसतोय, तो डोंगर आपलाच आहे मित्रांनो, लांब दिसतोय तो. तो पण गहू मी काल बांधलाय, ह्यो पण आता गोळा करायचा आहे, 1-2 दिवस वाळून द्यायचा आहे. इथून बंडूजी आणि नळ्या हातरीला आता त्याला उसाला पाणी द्यायचं होतं, त्याने दिलं पाणी. बंडूजीचा पण काही बी करतो, पाणी कमी ऊस ज्यादा, त्याच्या उसाला पाणी पुरत नाही, तो दुसऱ्याकडून पाणी मागून घेतोय सध्या. चला व्हिडिओ पूर्ण बघा. साऱ्या पेंड्याच्या आता त्या पेंड्या गोळा करायच्या. आता याला एक तळवट आणावं लागन, टेंट आणावं लागन शिरूरून जाऊन, आणि त्याच्यावर ह्या पेंड्या गोळा करावं लागतं ना. कडक वाळा ह्यो गहू कालन आज, कुड्या गळत आता ह्या गावाच्या. हे बघा इथं गहू काढणी चालू आहे, एकच माणूस काढित आहे गहू. इळा तिकडे ठेवलेला आहे, केकतड आणायचं आहे कापून, कारण की या गावाला आळे येत नाही, तर केकतडांनी बांधायचं आहे गहू. इथं शेळ्या बांधल्यात आपल्या, हे बघू शकता शेळ्या येतात इथं. चला आता हे गहू कडक वाळ्याला, यामध्ये ओल एक पण काडी नाही बांधण्यासाठी, तर केकतडच्या फांट्याने हे गहू बांधायचा आहे आपल्याला. आता मी केकतड आणाय चाललेलो आहे, जाऊ का मी केकतड आणाय? तू काढे होतो वर, मी जातो. स्वरा तू पण काढे. हा इळा हाय गाडी, ते मला केकतड कापायचे त्यांनी.